नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या REBT या मालिकेमध्ये आपलं स्वागत. आपण REBT विषयीची जुजबी माहिती बघतोय. तर आपण डिस्टर्ब होतो ते एखादी व्यक्ती किंवा घटनेमुळे नव्हे, तर त्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे आपण डिस्टर्ब होतो. अमुक एक घटना घडली म्हणून मी डिस्टर्ब झालो, आणि अमुक एक घटना घडली आणि मी डिस्टर्ब झालो. या दोन वाक्यात फरक आहे. म्हणून हा शब्द आपण इतका सर्रास वापरतो की त्यात काही चूक आहे असं आपल्याला वाटतच नाही. एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो, तो अर्थ आपल्याला डिस्टर्बन्सकडे किंवा स्थिरतेकडे नेतो. प्रत्येक घटनेला कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप लावून आपण त्याचा एक अर्थ काढत असतो आणि स्वतःशी आतमध्ये आपण सतत बोलत असतो. पण स्वतःशी आपण जे बोलत असतो त्याचं वास्तवावर आधारित परीक्षण आपण करत नाही. आणि हे बोलणं, हे जे आपण आत बोलत असतो ते बोलणं तर्कशुद्ध न होता तर्कदुष्ट होतं आणि त्याचा आपल्यालाच त्रास होतो. त्याचं एक अगदी कॉमन उदाहरण आपण बघूया, पण उद्या. शुभेच्छा. धन्यवाद.